नमस्ते, मी डॉक्टर प्रकाश धुमाळ। आज आपला विषय आहे सॉफ्ट ड्रिंक्स अर्थात कोल्ड ड्रिंक्स। चला तर पाहू आज त्याविषयी थोडंफार माहिती। आपल्या आजूभोवताली टीव्हीवरती अनेक अशा सॉफ्ट ड्रिंक्सच्या जाहिराती दिल्या जातात व आपल्याला भुरळ पाडण्याचा किंवा आपल्याला त्याचं पेय पिण्याच्या साठी भाग पाडतात। उदाहरणार्थ झालं तर अनेक सिनेमातील हिरो हिरोईन आपल्याला जाहिराती देतात, जसे की टेस्ट ऑफ थंडर, डर के आगे जीत है, ए राइट चॉइस बेबी, ए दिल मांगे मोर, अशा अनेक जाहिराती देतात व हे सांगतात की हे पेय किती आपल्याला आरोग्यदायी आहे आणि गरजेचं आहे। पण हे पेय आपल्या शरीराला आरोग्यदायी नाही आहे आणि गरजेचंही नाही आहे। हे कसं आपण पाहू। या पेयामध्ये खूप प्रमाणामध्ये शुगर असते, खूप प्रमाणामध्ये कार्बोनेटेड वॉटर असतं की जे कार्बन डायऑक्साईड मिक्स करून त्यामध्ये तयार केलेलं असतं। दुसरं झालं की फॉस्फरिक ॲसिड असतं, आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात, केमिकल इसेन्स असतात, केमिकल कलर्स असतात। हे जे सगळे पदार्थ असते ते आपल्या शरीरास खूप घातक असतात। जे शुगर खूप प्रमाणात असते ते आपल्याला पुढे जाऊन मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कॅन्सर यासारखे अनेक आजार उद्भवू शकते। त्याचप्रमाणे जे फॉस्फरिक ॲसिड आणि हाय शुगर कंटेंट असते ते आपल्या दातावरती वर पण परिणाम करतात, जसे की दात किडणे, दाताचं जे इनॅमिल असतं ते खराब केलं जातं। त्याचबरोबर त्यामध्ये जे आर्टिफिशियल स्वीटनर्स असतं फ्रुक्टोज, तेही आपल्या शरीराच्या नॅचरल ग्लुकोज प्रोडक्शनला डिस्टर्ब करते व त्यामुळे इन्सुलिन प्रोडक्शन कमी होते किंवा त्यालाही डिस्टर्ब केलं जातं व त्याच्यामुळे मधुमेह होण्याची दाट शक्यता असते। अजून बोलायचं झालं तर त्यामध्ये खूप प्रमाणात कॅफीन असतं। कॅफीनचा डायरेक्ट परिणाम आपल्या मेंदूवरती असतो, त्यामुळे आपल्याला झोपेपासून थांबवले जातं व पुढे जाऊन आपल्याला झोपेचा प्रॉब्लेम होऊ शकतो। अजून बोलायचं झालं तर सॉफ्ट ड्रिंक्स पिल्यामुळे डिहायड्रेशन होतं तेव्हा खूप प्रमाणामध्ये आपल्या किडनीवरती लोड येतो व आपल्या शरीरातील जे कॅल्शियम असतं ते आपल्या पोटामध्ये ॲब्सॉर्ब होऊन ते किडनीकडे पाठवलं जातं व किडनीमध्ये डिपॉझिट होतं, काही आपल्या लघवीद्वारे बाहेर जाते। जे किडनीमध्ये डिपॉझिट होणारं कॅल्शियम आहे त्याच्यापासून पुढे जाऊन किडनी स्टोन होण्याची शक्यता असते आणि किडनीवरती लोड येतो व किडनीचे अनेक आजार होऊ शकतात। आणि या कॅल्शियम रिटेन्शनमुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी येतं व आपले हाडे ठिसूळ होतात, हाडांचेही आजार तयार होतात। असे अनेक आजार आपल्याला उद्भवू शकतात ह्या कोल्ड्रिंक्समुळे। असे अनेक तोटे आहेत, फायदा एकही नाही आहे। त्यामुळं अशा अनेक जाहिरातींना भुरळ पडू नका व सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स हे पेय जास्त प्रमाणामध्ये पण पिऊ नका आणि पिऊ नका। त्याचा पर्याय म्हणून आपण अनेक पेय जे आहेत आपण घरगुती तयार करतो, जसे की दही आहे, ताक आहे, लिंबू पाणी आहे, कोकम सरबत आहे, असे अनेक पेय आपण पिऊ शकतो। तर एवढंच सांगायचं आहे, आपलं आरोग्य सांभाळा व अनेक जाहिरातींना भुरळ पडू नका। आरोग्य आपलं खूप महत्त्वाचं आहे, आरोग्याची किंमत आपण काही करू शकत नाही। अशा अनेक गोष्टीसाठी, अशा अनेक माहितीसाठी माझं चॅनल फॉलो करा। धन्यवाद।